एखाद्या माणसानं बिझनेस कसा चालवावा तशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिका हे देश चालवत आहेत. त्यांना असं वाटतं की पैसा हीच सगळ्या गोष्टींच्या मागची ड्रायव्हिंग पॉवर असते आणि पैशासाठी ट्रेडसाठी सगळे देश आपल्या स्वाभिमानाला मुरड घालून अमेरिकेच्या पायावर लोटांगण घालतील. अशाच प्रकारची अपेक्षा ठेवून ते युरोपियन युनियन बरोबर डील करत होते. अशाच प्रकारे ते रशिया बरोबर, चीन बरोबर, साऊथ कोरिया बरोबर, प्रत्येक देशाबरोबर ते अशाच दबाव तंत्राचा वापर करून भीती घालून डील करायचा प्रयत्न करतायत. असाच प्रयत्न त्यांनी भारताबरोबर देखील सध्या चालवलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडाला लगाम घालणं तर कुणालाही शक्य नाही, त्यामुळे ते काय बोलतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांनी एक ट्विट त्यांच्या ट्रुथ सोशल या साईटवर केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की भारत आणि रशिया यांची फिकीर मी करत नाही. हे दोन्ही देश देखील डेड इकॉनॉमी आहेत, म्हणजे मृत अर्थव्यवस्था आहेत. जर मग या दोन्ही मृत अर्थव्यवस्था आहेत तर रशियाला घाबरायची गरज काय आणि भारताबरोबर व्यापारी करार करायची गरज काय, हे मात्र ट्रम्प यांना सांगता येणार नाही. अर्थात त्यांना तसं काही सांगण्याची गरज देखील नाही. त्यामुळे ट्रम्प यांचं सध्याचं धोरण काय आहे, भारत त्यांच्या धोरणापुढे झुकणार काय आणि इथून पुढे 3.5 वर्ष आपण ट्रम्प यांना म्हणजे भारत ट्रम्प यांना कसा सहन करणार हे आपण थोडक्यात पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल या सोशल वेबसाईटवर त्यांनी असं सांगितलं की भारत हा आमचा मित्र आहे, पण मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही भारताबरोबर फार कमी व्यापार करतोय. भारतामध्ये व्यापार करण्यामध्ये फार अडचणी आहेत आणि त्यांचे टॅरिफ म्हणजे आयात कर देखील खूप जास्त आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा नाद आता सोडून दिलाय. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांना खरं असं म्हणायचं आहे, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे जो त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे सांगितलाय तो म्हणजे भारत जी आपली तेलाची आयात आहे किंवा जी शस्त्रास्त्रांची खरेदी आहे ती रशियाकडून करतोय. अमेरिकेची अशी अपेक्षा आहे की भारताने भरपूर पैसा असलेल्या भारतासारख्या देशाने रशियाकडून शस्त्रास्त्रांची खरेदी न करता अमेरिकेकडून शस्त्र विकत घ्यावीत आणि भारत अमेरिकेकडून मात्र शस्त्र विकत घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा राग या कारणास्तव आहे. या भारताच्या व्यापारामुळे रशियन इकॉनॉमी मजबूत होते आणि रशिया युक्रेनमध्ये युद्ध चालू ठेवू शकते किंवा इतर अनेक गोष्टी करू शकते. आता इथं तुम्हाला प्रश्न हा पडेल की मग भारत अमेरिकेकडून शस्त्र का खरेदी करत नाही. तर अमेरिकेची विमानं किंवा त्यांची शस्त्र ही अतिशय उत्तम दर्जाची असतात, पण अमेरिका फक्त शस्त्र विकते. शस्त्र विकताना त्या शस्त्रांची टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशाला देत नाही. युकेचं F-35 हे विमान मागच्या काही आठवड्यांपासून भारताच्या केरळमध्ये अडकून बसले होते, ते तुम्ही पाहिलं. अशा केसमध्ये ती टेक्नॉलॉजी त्यांनी युकेला दिली नव्हती. त्यामुळे ते दुरुस्त करायला स्वतः अमेरिकेचेच मेंटेनन्स इंजिनियर येतात आणि ते दुरुस्त करतात. त्यामुळे फक्त शस्त्र आणि विमान घेऊन भारताला त्याचा काही उपयोग नाही. भारताला टेक्नॉलॉजी देखील मिळायला पाहिजे जेणेकरून भारत स्वतःच्या पायावर उभा राहील आणि रशिया भारताला अशा प्रकारची मदत करतो. भारतानं बनवलेली आकाश ही एअर डिफेन्स सिस्टीम किंवा ब्राह्मोस या मिसाईलला सध्या संपूर्ण जगात मागणी आहे आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी पूर्वी रशियानेच भारताला दिलेल्या होत्या, ज्यापासून भारताने डेव्हलपमेंट करून हे सगळं बनवलेलं आहे. त्याच्यात ट्रम्प यांची भारताची कळ काढायची आणखी एक पद्धत थोडी विचित्र आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला शोभेल असं ते अजिबात वागत नाहीत. त्यात त्यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता व्यापारी करार झालेला आहे आणि पाकिस्तानमध्ये जे तेलाचे साठे सापडलेले आहेत ते एक्सप्लोर करण्यासाठी आणि त्यातून तेल काढण्यासाठी एक चांगली अमेरिकन कंपनी बघून ती पाकिस्तानमध्ये पाठवली जाईल आणि भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. आपणा सर्वांना माहिती आहे की पाकिस्तानमध्ये कुठेही तेलाचे साठे नाहीत, पण ट्रम्प जणू भारताला भीतीच घालतायत की पाकिस्तानमध्ये आम्ही तेलाचे साठे शोधलेले आहेत आणि पाकिस्तान एक श्रीमंत राष्ट्र होणार आहे आणि भारताकडे अशा प्रकारचे साठे वगैरे काही नाहीत. त्यामुळे पाकिस्तान येणाऱ्या काळात खूप पॉवरफुल राष्ट्र वगैरे होईल की काय असं ट्रम्प यांना सांगायचं आहे. एक प्रकारे भारताला ते इशारा देत आहेत. भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तानला थोडा सपोर्ट करावा लागतो हे त्यांना माहिती आहे. त्यांची अशी अपेक्षा होती की भारताने अमेरिकेची F-35 विमानं विकत घ्यावी, पण भारत त्या विमानांच्या ऐवजी रशियाची Su-57 ही विमानं विकत घेण्याच्या विचारात आहे. ट्रम्प म्हणतात की भारताची इकॉनॉमी ही मृत इकॉनॉमी आहे. जर भारताची इकॉनॉमी मृत असती तर ती जगातली 4थ्या नंबरची इकॉनॉमी नसती. या इकॉनॉमीची वाढ जवळजवळ 6.5% होत नसती. आज भारताकडून जगातले अनेक देश शस्त्रास्त्रांची खरेदी करतात, त्याशिवाय इतर अनेक गोष्टी खरेदी करतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः अमेरिकेतली आणि जगातली सर्वात मोठी कंपनी असणारी ॲपल आपले प्रॉडक्ट भारतात बनवते. अमेरिकेला निम्म्यापेक्षा जास्त सॉफ्टवेअर्स भारत विकतो. त्यामुळे फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मृत ठरत नाही. भारताची UPI टेक्नॉलॉजी जगातले अनेक देश घेण्यास उत्सुक आहेत.
भारतात दरवर्षी कितीतरी बिलियन डॉलर्स एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होत असते. या तुलनेत पाकिस्तानकडे यातलं काहीच नाही. फक्त पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना भरपूर गोंजारलेला आहे एवढं मात्र नक्की. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा यासाठी पाकिस्ताननं अधिकृतपणे त्यांचा ठराव तसा केलेला आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान हा डोनाल्ड ट्रम्प यांचा अतिशय लाडका देश होऊन बसलेला आहे. दुसरी एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारत रशियाकडून जे तेल आयात करतो ते तेल आयात केल्यानंतर त्याच्या पैशाची परतफेड भारत रुपयांमध्ये करतो, ती डॉलरमध्ये करत नाही, कारण रशियावर सँक्शन्स आहेत. त्यामुळे त्यासाठी भारताला डॉलर खरेदी करावे लागत नाहीत आणि भारताला हे तेल स्वस्त मिळतं. त्या उलट डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की भारतानं एकतर मध्य पूर्वेकडून तेल विकत घ्यावं किंवा अमेरिकेकडून घ्यावं. भारत सध्या जवळजवळ 35 ते 40% तेलाचे आयात ही रशियाकडून करतोय. त्यामुळे रशियाला मदत होते आहे, कारण रशियावर जगातल्या इतर देशांनी जसं की युरोपियन युनियन आणि अमेरिका यांनी सँक्शन्स लादलेले आहेत. त्यामुळे रशियाची सगळी खरी पॉवर ही भारत आणि चीनमधून जाणाऱ्या पैशामुळे आहे, हे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे, जे बऱ्याच अंशी खरं पण आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणून चिडवत आहेत, जेणेकरून भारताने रशियाशी आपले संबंध तोडावेत आणि रशिया हा भारताचा कायमचा असलेला मित्र भारतापासून दूर जावा. पण रशिया भारताच्या कायम मदतीसाठी नेहमी उभा राहिला आहे. अशा पद्धतीनं अमेरिका कधीही भारताच्या मदतीसाठी उभी राहू शकत नाही. याउलट अमेरिका प्रत्येक वेळेला आपल्या सोयीची भूमिका घेऊन भारताच्या कधी बाजूने तर कधी विरोधात उभी राहिलेली आहे. फक्त व्यापार म्हणजे सगळं काही नसतं हे डोनाल्ड ट्रम्प यांना कळत नाही. सध्या भारतात डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अतिशय वाईट मत निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भारत सरकारला भारतीय लोकांचं मन वळवायची देखील गरज नाही. भारतातल्या लोकांनी ऑपरेशन सिंदूर नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका, त्यांचं वागणं पाहिलेलं आहे आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे भारतीयांच्या नजरेतून उतरलेले आहेत, ते विलन ठरलेले आहेत. त्यामुळे भारतानं जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेऊन आपल्याला जे करायचं ते केलं तरी काहीही फरक पडणार नाही. काही दिवसापूर्वी ते म्हणाले होते की रशियाबरोबर व्यापार केला तर चीन आणि भारतावर 100% आयात कर लावू, पण तसं काही ते करू शकले नाहीत. त्यांना कुठलंही डिसिजन घ्यायची आणि यू टर्न घ्यायची देखील सवय आहे. त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की आम्हाला अशा धमकीने काहीच फरक पडत नाही, आम्हाला जे करायचं आहे ते करत राहू. पण सध्या तरी त्यांनी भारताविरुद्ध 25% आयात कर लावायचं निश्चित केले आणि त्याची सुरुवात उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्ट पासून होणार आहे. यामध्ये आणखी काय अपडेट येतात ते आपण पाहूयाच. पण डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी पाहून, त्यांचे हे राजकारण पाहून आणि त्यांनी दिलेली धमकी पाहून भारत सरकारनं रशियाबरोबर आपले संबंध कमी करावेत काय किंवा रशियाबरोबर होणारा आपला व्यापार कमी करावा काय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. भारतानं रशियाबरोबरचा व्यापार कमी केला तर भारत अमेरिकेबरोबर जास्त व्यापार करू शकेल. असं जर झालं तर तुम्हाला ती गोष्ट योग्य वाटते का हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.